आज लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संभाव्य लिलावाच्या संदर्भात सभासदांची शेतकऱ्यांची आम्ही चिंतन बैठक बोलवली होती। याला या परिसरातील दोन्ही तिन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही सूतगिरणी वाचली पाहिजे, सभासदांचे कामगारांचे सर्वांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि पुन्हा एकदा ही सूतगिरणी व्यवस्थित सुरू झाली पाहिजे याच्यासाठीची मंथन बैठक होती। आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येत्या 22 तारखेला लिलाव आहे, पण तत्पूर्वी 20 तारखेला सूतगिरणी पाहणीची व्यवस्था NCDC बँकेने केलेली आहे। तिथं आम्ही सर्वजण सभासद या नात्याने आणि संभाव्य खरेदीदार जे कोणी असतील त्यांच्या सुद्धा उपस्थितीमध्ये आम्ही सूतगिरणी पाहायला जाणार आहोत। त्याची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतल्यानंतर पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत। निश्चितपणाने ज्या कामगारांचे, शेतकऱ्यांचे, सभासदांचे हक्क या सूतगिरणीवर आहेत ते कसे अबाधित राहतील आणि ही सूतगिरणी कशी चालू राहील याच्यासाठी प्रसंगी जर कोर्टात जावं लागलं, सामाजिक लढाई लावावी लागली, रस्त्यावरची लढावी लागली तरी देखील आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। एक समिती तयार होईल, जे विद्यमान चेअरमन, विद्यमान संचालकांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही जर सर्वांना सोबत घेऊन चालणार असाल तर ही सूतगिरणी पुन्हा चालू करण्यासाठी आमचं सहकार्य तुमच्यासोबत निश्चितपणाने असेल, परंतु आपण देखील पारदर्शकपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे। अन्यथा कारण नसताना कायदेशीर लढाईमध्ये अनेक वर्षे जातील, ती वेळ आपल्या सर्वांवर येऊ नये हा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत। लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, लोकांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व पत्रकार बांधवांनी देखील या बाबतीमध्ये अजून जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर त्यांचे देखील निश्चितपणाने त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत असा समज लोकांमध्ये होईल। त्यामुळे त्यांचे देखील मी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।